भगवानाला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा आहे सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे हे भव्य सेवक संमेलन नाकाडोंगरी या परिसरात सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सृष्टीचे निर्माता आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा हे सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी भगवत कार्य सहकार्य करणारे आपल्या मातोश्री वाराणसी आई डोंबरेकर उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोहरजी देशमुख साहेब, प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी उराडे साहेब, संचालक भेंडारकर साहेब, संचालक संजयजी महाकाळकर साहेब यांना सर्वांना माझा नमस्कार। आणि ज्यांनी आज बाबाच्या प्रतिमेचे पुष्पमालेने स्वागत केले असे ते भंडारभूमी परिसरातील मार्गदर्शक आणि तेथील कार्याध्यक्ष सन्माननीय दिलीपजी कोलतेजी, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय राऊत साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सूत्रसंचालन करणारे सन्माननीय संतोषजी चौधरी मार्गदर्शक आमचे पंकजदादा देवारे यांना सुद्धा माझा नमस्कार। या गावचे सरपंच, या परिसरातील सर्व आजूबाजूचे जे छोटे मोठे जे गाव आहे तिथल्या परिसरातील सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष आणि संपूर्ण गावकरी मंडळी, आदरणीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच आणि ज्यांनी बाबाला वेळोवेळी सहकार्य केलं आपल्या मातोश्री वाराणसी आई डोंबरेकर, त्यांचे सुद्धा पुष्पमालेने स्वागत झालं अशा त्या छायाताई मदनकर आई यांना सुद्धा माझा नमस्कार। समोर बसलेले सर्व आदरणीय सेवक मंडळी, बालगोपाळ आई बहिणी, माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी यांना सर्वांना माझा नमस्कार। पाच सेवक बंधवांना आतापर्यंत सुंदर असं मार्गदर्शन झालं आणि आपल्यापर्यंत पोहोचलेला वेळ संपत आलेली आहे। भेंडारकर साहेबांनी 2-3दा वेळा म्हटलं की मी बोलत नाही, वेळ होईल, खरोखरच आहे, पण त्यांनी मार्गदर्शन सुद्धा चांगलं केलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल। चांगलं मार्गदर्शन केलं, आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यांनी खरोखरच सुंदर असं मार्गदर्शन आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि आजच्या या काळाची गरज आहे आपल्या सर्व सेवकांना। मी जास्त काही वेळ घेणार नाही, साहेबांना वेळ द्यायची आहे आणि आपण सुद्धा दुरून सेवक आलेलो आहोत। बाबाची महान कृपा कशी आहे, काय आहे, हे सर्व सेवकांना माहीत आहे। तुम्ही आम्ही जसे दुःखी होते, मी सुद्धा एक दुःखी होतो, माझ्या कुटुंबावर सुद्धा भूतबाधेचा प्रकार होता। जिथून तिथून आमच्या कुटुंबावर जेव्हा भूतबाधेचा प्रकार जेव्हा ओढवला तेव्हा बंगाली विद्या असलेले त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांच्याकडे बंगाली विद्या होती। शेवक बंधूंना थोडक्यात सांगतो, जास्त काही बोलणार नाही, छोटे छोटे उदाहरण देऊन तुम्हाला वेळ आपली कमी करण्याचा वेळ प्रयत्न करतो। जेव्हा त्यांच्याजवळ अशी विद्या होती की आपण इथं जर बसले आहोत, आपल्या माणसाची गोमाची बनवणारे मंत्र असे बंगाली विद्या असणारे आमच्या मामाचे गावचे ते जानते होते, म्हणजे वैद्य होते आणि माझ्या मामाच्या ओळखीने त्यांना घरी आणला। खरोखर आमच्या घरी भूतबाधेचा प्रकार खूप मोठा होता, पुष्कळ देवी देवता केल्या, सर्व काही पैसे खर्च केले, आटाचक्कीचा धंदा होता बंधूंनो, तो सुद्धा विस्कळीत झाला। सरते शेवटी परिस्थिती ढासळली
आमचे मामा सुद्धा या मार्गात होते. मामाला सुद्धा चांगलंसं वाटलं नाही की खरोखरच आपल्या बहिणीच्या आणि भाषेचा जो संसार आहे हा बरोबर खालावत आहे. त्यांनी जे त्यांच्या गावचे जे त्यांचे जवळचे मित्र होते त्यांना आणलं आणि खरोखरच त्यांना आणल्यानंतर त्यांनी ठीक है बीच में ठीक है. जब मेरे मामा ने वो बैठ को घर में लाया तब उसने अपने जो भी किया वो बराबर किया. उसने बताया वो हमारे नजदीक का आदमी था. वो बाकी लोग भी परेशान हो रहे इसलिए मैं मराठी में बता देता हूँ. ठीक है चलेगा ना, मराठी में बोल देता. ठीक है. ये इधर इधर गडबड आहे, इधर गडबड आहे. जेव्हा त्या जाणत्याने आम्हाला सांगितलं की म्हणे हा परमात्मा मार्ग कसा आहे, त्यांनी आपला अनुभव सांगितला. जेव्हा आपल्या परमात्माच्या सेवकाच्या घरावर त्यांनी आपल्या मंत्राने जेव्हा निम्म पाठवलं बंधूंनो, त्याच्या मंत्राचा एकही उपयोग झाला नाही आणि ते जे निम्म मंत्राने पाठवत होता ते पूर्ण निम्म त्या जाणत्याकडे वापस जात होते. आणि त्या सेवकाच्या घरावर भगवान बाबा हनुमानची जी प्रतिमा त्यांना दिसत होती पूर्ण गायब होऊन गेला. तो आमच्या जवळचे संबंध असल्यामुळे त्यांनी पूर्ण हकीकत सांगितली. या मार्गात किती शक्ती आहे त्यांनी ओळखली. तेवढा जाणता असून त्यांचे आजोबा वडील सुद्धा बंगाली विद्या त्यांच्याकडे भरपूर मंत्र होते. त्यांनी सर्व काही पाहिलं पण ते काही आपल्या परमात्मा मार्गाच्या सेवकावर जमलं नाही. सरते शेवटी त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणे या मार्गात चालले जा म्हणे. कोणत्याही देवा धर्माला आम्ही मंत्राने बांधून ठेवतो म्हणे. ते सालसा म्हणजे 3-4 महिन्यासाठी आम्ही त्यांना आपल्या मंत्राने बांधतो म्हणे. आणि अमावस्या पौर्णिमा आली की ते देव धर्म आम्हाला सतावतात म्हणे, तर आम्ही सोडून देतो म्हणे. त्यांनी सांगितलं आमच्या धर्म आहे म्हणे. पहा म्हणे तुम्ही जवळचे असल्यामुळे मी सांगतो म्हणे तर तुम्ही खरोखरच या परमात्म्याच्या मार्गात चालले जा. तुमचे मामा सुद्धा या मार्गात आहेत म्हणे आणि माझ्या अनुभव या मार्गाचा कसा कसा आहे ते तुम्हाला सांगितलं म्हणे. मार्ग स्वीकारला, सर्व काही सुख समाधानी मिळाले. आमचं घर गृहस्थी उंच आली. सरते शेवटी त्या जाणत्यांनी सुद्धा पूर्ण आपले वैयक्तिकचे जे काही ग्रंथ होते पुस्तकी होता त्यांनी कनान नदीमध्ये शिरवल्या. सेवक बंधूंना आज तो आपल्या परमात्मा मार्गाच्या बाबाचा सेवक आहे. कसे कसे लोक आपल्या मार्गात आले ना, आपण या मार्गाला कसं डावलण्याचा प्रयत्न करत आहोत मी तुम्हाला बिलकुल थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. उदाहरणं भरपूर आहेत. 1 तास जर बोललो किंवा 1.5 तास जर बोललो, मला बोलावंसं याच्यासाठी वाटून राहिलं की ह्या नाकाडोंगरी परिसरातील जे सेवक बंधू आहेत त्यांनाही असं वाटलं असेल की आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक गबने साहेब आहेत, हे आम्हाला काहीतरी बोलतील आणि म्हणून मला इथं बोलावंसं वाटत आहे. आणि जेवढं काही जमते तेवढं बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि येणाऱ्या समोरच्या वेळेत जर तुम्ही आम्हाला जर बोलवलं तर बिलकुल नक्की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ अध्यक्ष साहेब सुद्धा देतील, आम्ही सुद्धा देऊ, एवढं नक्की तुम्हाला गॅरंटी देतो. 5 सेवक बंधूंनो, आपल्या मार्गात कसं डावण्याच्या, आपल्या चांगल्या सेवकाला कसं डावण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या वर्चस्व राखण्यासाठी काय काय करतात. एका चांगल्या सेवकाच्या कुटुंब उद्ध्वस्त केलं. माझ्या स्वतःच्या गावची घटना सांगतो. मंडळाचा सेवक होता, त्यांचे त्यागाचे कार्य झाले, 9 भवन झाले, परिपूर्ण झाले. आपल्या मंडळातून भवनातून बाबाची प्रतिमा आली. त्यांचे सर्व सुखी संसार चालू होता. सुखी संसार चालू असताना आपल्याच काही लोकांनी, आपल्यापैकी काही सेवकांनी त्यांचा दिमाग डायव्हर्ट केला आणि त्यांना सांगितलं नामदेवराव, त्या सेवकाचं नाव नामदेवराव होतं. अरे का नामदेवराव म्हणे, ह्या मंडळाची प्रतिमा तू वापरते म्हणे. त्यांच्या स्वतःच्या घरी मंडळाची प्रतिमा होती. सेवक बंधूंनो, तुम्हाला सांगतो, जे कोणी मंडळाच्या विरुद्ध प्रतिमा वाटत आहेत या परिसरात किंवा आमच्या परिसरात सुद्धा त्यांच्याकडे मंडळाची प्रतिमा आहे, त्याला पहिले सांगा अगोदर का जी मंडळाची प्रतिमा तुमच्याकडे आहे ती बदलवा, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला तुमच्या घरची प्रतिमा द्या, आपल्या घरची प्रतिमा त्याला लावायला सांगा.
का बरं मंडळाची प्रतिमा त्यांच्याकडे आहे याची तुम्ही शहानिशा करा, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या भूलकामध्ये जा. आज लोकांना फसवेगिरी होत आहे, लुबाडत आहेत हे लोक. त्या सेवकाला फिरवलं, त्यांना खरोखरच ते प्रतिमा, बाबाची प्रतिमा मंडळातून मिळालेली खुटीला काढून आणि खुटीला थैलीमध्ये गुंडाळून टाकायला सांगली. त्याची विनाशकारी विपरीत बुद्धी जवळ आली, त्यांनी बांधली भगवंताची प्रतिमा, थैलीत टाकली, खुटीला टांगली. परिस्थिती अशी बिघडी गेली. आता भेंडरकर साहेब बोलले की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हा नाव जर मिटवण्यासाठी बावनकुळची तिथं गेले होते निवासस्थानी. काय झालं तेवढी वेळ नाही बंधूंनो, हे तुम्हाला माहिती होईलच. आणि थोडक्यात भेंडरकर साहेबांनी सांगितलं. आली वेळ तर अध्यक्ष साहेब सुद्धा तुम्हाला सांगू शकतील. तो एका महिन्यात पागल झाला. माझ्या स्वतःच्या गावची घटना आहे, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांचा जो मुलगा होता माझ्या बरोबर शाळेत शिकला, जवळचे मित्र होतो आम्ही. कशी परिस्थिती निर्माण झाली. एका महिन्यात पागल झाला, पूर्ण गाव फिरायला लागला. पूर्ण गाव फिरल्यानंतर काही दिवसातच बंधूंनो मरणागती गेला. शेवटी मरण पावला. भगवंतानी त्याच्या कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही. एकुलता एक मुलगा होता, त्याला सुद्धा सोडलं नाही. आपण जेव्हा भगवंताची अवहेलना करतो आणि मंडळातून इकडे तिकडे भटकण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही करून पहा काय काय परिणाम होऊन राहिलेत. माझ्या गावची घटना आहे, मुलाला सुद्धा आत्महत्या करावी लागली, फाशी लागून मेला. शेवटपर्यंत पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी जवळून पाहिलेली घटना माझ्या गावची आहे. म्हणून आपण या मार्गात जातो त्यावेळेसच आपल्याला आपण परमेश्वराशी वचनबद्ध होतो. तो मार्गदर्शक विचारते की या मार्गात मरावं लागतंय, आणि आपण खरोखरच वचन देतो की नाहीतरी आम्ही असे मरून आलो, असेही मेलो तरी चालेल. आपण भगवंताला वचन देतो, शब्द देतो, आणि आपली दिशा भटकवतात असे लोक. आणि समोर आलेले आहेत ते लोक भटकवण्यासाठी आता जास्त निघालेले आहेत. आपल्या मंडळाअंतर्गत असलेले लोक, समजा आज हा मंडळाचा कार्यक्रम आहे, काही लोक दुसऱ्या ठिकाणी काही विरोधामध्ये कार्य करण्यासाठी गेलेले आहेत. अशी मंडळाची दिशाभूल आपल्याला करत आहे. आपल्याला आपली फसवेगिरी होत आहे. म्हणून समजा एखादा मार्गदर्शक असे आपलं पटलं नाही, ठीक आहे, त्यांच्या विचाराशी आपली जुळवाजुळव होत नाही, तो भाग वेगळा आहे. त्या मार्गदर्शकाची तुम्हाला पटत नाही एवढ्यापर्यंत ठीक आहे. पण मंडळाचे जे कार्य आहे, जे आपण बाबाच्या सेवक बनलो, त्याला कधी डावळू नका, सोडू नका. किंवा इकडे तिकडे कुण्या नातेवाईकांनी किंवा कोणी भटकवण्याचा प्रयत्न केला तर भटकण्यात जाऊ नका. आपले कुटुंब उद्ध्वस्त करू नका. याच्या अगोदरच तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. आणि चांगल्या चांगल्या घटना घडत आहेत. म्हणून सेवक बंधूंनो, जीवनात काहीही ठेवलेलं नाही. कोरोनासारखा काळ पाहिला, काळ कोणी कुणाचा झाला नाही. बाबाची महान कृपा आपल्यावर झाली आणि खरोखरच आज आपण या ठिकाणी बसलो. 23 एप्रिलला मंडळातून कार्य जेव्हा चालू झाले, शेवटचा जो कोरोनाचा टप्पा होता, एका गावात 5-5, आमच्या गावात सुद्धा, आमच्या परिसरात सुद्धा म्हणून इकडून आले का तिकडं, तिकडून आले का तिकडं, बिलकुल जाणं येणं चालू होतं. घाबरून गेले होते सर्व लोक. खरोखरच मदनकर साहेबांनी आदेश काढला आणि सर्व सेवकांना कार्य करण्याचा आदेश दिला. तुम्हाला अनुभव आहे आणि आपण डोळ्यानं पाहिलेला. मी या माईकवर खोटं बोलत आहो की खरं बोलत आहे हे तुम्हाला समजून राहिलं आहे. आणि ज्या दिवसापासून कार्य चालू झाले त्या दिवसच्या सुरुवातीपासून खरोखर भगवंताने आपल्याला योग दिला आणि तो जो काळ धीरे धीरे कमी होत आला हे तुम्हाला माहीत आहे. हा अनुभवलेला काळ आहे आपण म्हणून. आणि कशाला एकमेकाचा विरोध करता, काय करता. आमच्या सारखे लोक तुम्हाला फसवेगिरी करतील, काही प्रबोधन देतील, पण त्या फसवेगिरीमध्ये जाऊ नका. काही ठेवलं नाही. म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन करा. मी या माईकवर जरूर बोलून राहिलो, पण तुम्ही माझी सुद्धा शहानिशा करा. मी माझ्यावरही विश्वास ठेवू नका की गमनेजी या माईकवर बोलतात.
की इमानी इकबाळे मंडळाचे कार्य कसे करत आहेत, काय करत आहेत, कोणा सेवकाची किंवा कोणाची फसवेगिरी होत आहे का मंडळाचे कार्य खरोखर बाबाच्या नीती नियमाने करत आहेत का नाही, अशाच लोकांवर विश्वास ठेवायचा. म्हणून माझ्यासारख्या किंवा आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यावर किंवा संचालक मंडळावर विश्वास ठेवू नका. डोळे बंद करून तुम्ही राहू नका. हे आज जागण्याची वेळ आलेली आहे. आपली फार ठिकाणी पुष्कळ ठिकाणी फसवेगिरी करत आहे लोक. आपलेच लोक आपल्याला फसवत आहेत आणि मंडळाच्या विरोधात काही आपलेच लोक कार्य करत आहेत. अशा फसवेगिरी लोकांपासून तुम्ही सावधगिरीने बघा. काही आमच्यासारखे लोक तुमच्यावर दबाव टाकतात. तो मंडळाचा पदाधिकारी असो, संचालक असो की मार्गदर्शक असो, खरोखर सेवक बंधूंनो ध्येय धोरणाने बाबाच्या ध्येय धोरणाने जर वागत असेल तर त्याचा आदर सत्कार करा. जर तो बाबाच्या ध्येय धोरणाचे त्याचे विचार जर वेगळे असेल, काही आगळा वेगळा जर बोलत असेल तर बिलकुल काही ऐकण्याची गरज नाही. तुम्हाला काही होणार नाही, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. फक्त बाबाचे तत्वशब्द नियम समोर ठेवा, काही ऐकणार नाही आपला. म्हणून बंधूंनो चांगल्या आचार विचाराने जगा, एकमेकाची फसवेगिरी करू नका. हा आतापर्यंत ऐकला आपण अनेक वाल्या लोकांनी सुद्धा इथं आपल्या मार्गाची वाहवा केलेली आहे आणि आपण लोक या मार्गाला बदनाम करत आहोत. ही किती मोठी आपल्यासाठी काळीमा फासणारी गोष्ट आहे बंधूंनो. म्हणून याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे. एक महत्वाची गोष्ट सांगतो, आपल्या सरते शेवटी वेळ संपत आलेली आहे. आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण द्या. शिक्षण देते वेळेस आपली मुलगी आणि मुलगा शिकत आहे की नाही यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. मुला मुलीचे सुद्धा कर्तव्य आहे की माझे आई वडील दिवसभर राब राहतात, कष्ट करतात, 1-1 रुपये जमा करून आम्हाला शिकवतात. आम्हाला त्या मेहनतीच्या पैशातून आमचे आई वडील जेव्हा आम्हाला शिकवतात, त्या पैशाच्या चीज किंवा आम्ही शिक्षण कसं घेतलं पाहिजे याची सुद्धा मुला मुलींनी दक्षता घ्यायला पाहिजे. नाही तर आजच्या काळामध्ये आगळे वेगळे प्रकरण घडत आहे. आपण बाबाचे सेवक आहोत. आपल्या मार्गाची किंवा आपली बदनाम होणार नाही, आपल्या आई वडिलाची मान खाली घेणार नाही. सेवक म्हणून मुला मुलींनी सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण बाबाचे सेवक आहोत. कोण काय करते त्यांना करू द्या. आपले कर्म आपल्यासोबत चांगले ठेवा, चांगल्या विचाराने जगा. तुम्हाला मी 100% नाही 110% गॅरंटी देतो. जीवनात काही कमी पडणार नाही. इमानदारी फक्त कायम ठेवा. ही बाबाची कृपा आहे. काही कमी नाही. हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे. म्हणून वेळ संपत आलेला आहे. नाही तर आणखी काही जास्त तुम्हाला बोललो असतो. तुम्हाला मी तुमच्यापेक्षा काही ज्ञानीमध्ये नाही आणि तुम्ही सुद्धा समजदार, माझ्यापेक्षा अनुभवी सेवका. तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आम्हाला बोलवलं आणि या नाकाडोंगरी परिसरातील सेवकांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी आमच्या खरोखरच आदर सत्कार दिला. मला या ठिकाणी उद्घाटक म्हणून बोलण्याची जी संधी दिली त्यांचे, तुमच्या सर्व नाकाडोंगरी परिसरातील सर्व मार्गदर्शकाचे, सर्व आयोजकाचे अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. एवढ्यातच आपले 2 शब्द सांगतो. सर्वांना माझा नमस्कार.